सलग 3 दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकण आणि गोव्याकडे मोठ्या संख्येने कूच केल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड बोजवारा उडालाय। नागोठणे परिसरातील कामत हॉटेलपासून ते वाकड फाट्यापर्यंत वाहनांच्या सुमारे 5 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या असून मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। महाराष्ट्र दिन आणि शनिवार रविवार जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे। पहाटेपासूनच महामार्गावर वाहनांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती, मात्र काही वेळातच या गर्दीने रौद्र रूप धारण केले। नागोठणे हायवे नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम अपूर्ण असून वाहतूक अरुंद असलेल्या सर्व्हिस रोडवरूनच सुरू असल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे। विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महामार्गावर केवळ 2च वाहतूक पोलीस हजर असल्याचे दिसून आले। वाहनांची संख्या हजारोंच्या घरात असताना केवळ 2 कर्मचाऱ्यांना ही परिस्थिती हाताळणे अशक्य झाले असून प्रचंड गर्दीपुढे पोलीस प्रशासन पूर्णपणे हतबल झाले। वाढत्या उष्णतेमुळे आणि तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट असून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। नागोठणे परिसरातील ही कोंडी सुटण्यास बराच अवधी लागण्याची शक्यता असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। जनोदय करिता महेंद्र म्हात्रे, नागोठणे।